आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 23. डायनिंग टेबलवर जो तमाशा झाला होता त्यामुळे कार्तिकचं आधीच भनभनत असलेलं डोकं आणखीनच चढलं होतं. तो तरातरा वर आला आणि केस आणि शर्ट नीट करत ऑफिसला जायची तयारी करू लागला. ही गार्गी समजते काय स्वतःला? माझ्या मॉमशी कशीही बोलली, मला अजिबात नाही आवडले हे. त्याची चिडचिड आता शिगेला पोहोचली होती. आत्ता आलेले काही मेल्स चेक करून त्याने लॅपटॉप बॅगेत ठेवला आणि आरशासमोर उभा राहत त्याने अंगात ब्लेझर चढवला आणि अंगावर परफ्यूम मारून खाली जायला निघाला. घाईघाईत पायऱ्या उतरून खाली येत होता तो, कारण त्याला लवकरात लवकर ऑफिस गाठायचं होतं. दुसरीकडे गार्गी किचनमधून आल्याचा चहाचा वाफाळलेला कप घेऊन कार्तिकला द्यायला निघालेली. जाऊ दे, आपल्यामुळे तो रात्री ओलाचिंब झाला, आपली चूक झाली असा विचार करून ती त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेला चहा घेऊन निघाली होती. नेमका तो जिन्याच्या खाली पोहोचायला अवकाश दोघंही समोरासमोर आले. कार्तिकने तिला समोर पाहताच आपले डोळे नाखुशीने उघडझाप केले आणि तिला कट मारून निघू पाहणार तर तिनं त्याला अडवलं. बाजूला हो तू, मला उशीर होतोय, कार्तिक अत्यंत कठोर आणि कोरड्या आवाजात म्हणाला. चहा आणलाय तुझ्यासाठी, तेही माझी चूक होती म्हणून, घे बरं वाटेल. ती चहा पुढे करत म्हणाली तसा तो तिच्या आणखीन जवळ आला आणि रागात हसला. तिला हळूच म्हणाला, तुझ्या हातचा चहा मी पिऊ? गार्गी, स्वतःला काय समजतेस तू? मघाशी माझ्या मॉमचा अपमान करून आलीस आणि आता माझ्यासमोर हे कसलं नाटक करत आहेस? कार्तिकने दात ओठ खाऊन खालच्या आवाजात विचारलं. गार्गीने त्याच्या डोळ्यात रोखून पाहिलं. कार्तिक, अपमान त्यांनी केला होता माझा, मी फक्त उत्तर दिलंय, समजलं? ओ, आणि तू कोण लागून गेलीयस? हे चहा वगैरे माझ्यासाठी घेऊन येण्याचं नाटक नकोय हा. आपण नवरा बायको फक्त जगासाठी आहोत, या घरात नाही. बाय द वे मिस्टर कार्तिक, हा चहा मी स्वतःच्या मनाने नाही घेऊन आले, ग्रँडपा म्हणाले म्हणून आले. हळूच म्हणत ती तिरकस दादासाहेबांकडे इशारा करत म्हणाली. बघा, अजूनही तिथेच आहेत ते, त्यांचं लक्ष इकडेच आहे. प्यायचा असला तर प्या, नाही तर नका पिऊ. हो, पण पिलात तर तुमचंच प्रेझेंटेशन बेस्ट होईल, आय एम शुअर. सो इट्स अप टू यू. ती एकदम तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे पाहत आणि एक खेळकर हसू गालात खेळवत म्हणाली. हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यातून दादासाहेबांचं पूर्ण लक्ष या दोघांकडे होतं. ते वर्तमानपत्राच्या आड दडून या दोघांमधील तो तणाव आणि दबलेलं भांडण शांतपणे अनुभवत होते. कार्तिकने पाहिलं, ग्रँडपा तिथेच होते. त्यांच्या समोर त्याला हे भांडण तसंही वाढवायचं नव्हतं. त्याने रागाने गार्गीच्या हातातून तो कप हिसकावल्यासारखाच घेतला. ठीक आहे, आत्ता घेतोय, कारण ग्रँडपा पाहत आहेत, अन्यथा तुझ्या हातून अमृत सुद्धा घेणार नाही मी. तिच्या अगदी चेहऱ्यासमोर चेहरा आणून सुनावत तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला. एवढ्यात ऑफिसमधून आलेला फोन कॉल उचलून तो चहा पिऊ लागला. चहा तर खरंच बेस्ट होता. तिने आणलेला चहा त्याने घेणं अशक्यच होतं, पण आता खरंच गरज होती त्याला. ग्रँडपांचं निमित्त आणि तो चहा घेतला त्याने.
तो तिखट चहा जसजसा घशाखाली जात होता, बरं तर त्यालाही वाटत होतं. तिचा साधा चहा पण इतका टेस्टी लागत होता, त्याला हे विशेष वाटत होतं. चहा पिऊन तो डायरेक्ट निघून गेला. तिच्याकडे वळूनही पाहिलं नाही. गार्गी ही फार काही अपेक्षा करतच नव्हती. त्याने चहा पिला पाहून सरळ वर आवरायला निघून गेली, कारण तिलाही तर बुटीकमध्ये जायचं होतं. गार्गी तिचा आवरून काहीच वेळात खाली आली. तोच निधी तिला भेटली. ए गार्गी, गार्गी निघालीस काय बुटीकमध्ये? अहो काकू. ए ऐक, आधी इकडे मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मला त्या तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन आल्या. अहो असं इथं का आणलं? तिथेच बोलू शकला असता की, गार्गी म्हणाली. हो पण काय, इथे भिंतींनाही कान असतात गार्गी. अहो पण असं काय बोलायचंय तुम्हाला? गार्गीच्या चेहऱ्यावर संभ्रमित हास्य होतं. अगं विशेष काही नाही, तुझ्याच कामाबद्दल आहे. माझी एक मैत्रीण आहे, संपदा नाव आहे तिचं. तिला मी खास तुझ्याबद्दल बोलले, तर ती तुझ्या बुटीकचा ॲड्रेस मागत होती. मला ॲड्रेस तर नव्हता माहीत, पण बाबांकडून तुझा नंबर मिळवून मी तिला दिलाय. तर तिचा कॉल आल्यावर नीट बोल हा. हो नक्कीच. आणि काय ग, मघाशी काय होतं ते? उलट आणि तेही गायत्री ताईंना. आजपर्यंत माझीही हिंमत झाली नाहीये माहितीये. ती हळूच तिच्या कानाशी जात बोलली. काकू सॉरी, पण त्यात असं बोलल्या. हो चूकच आहे, पण बरोबरच केलास तू. असंच जागच्या जागेवर ठेवता आलं पाहिजे लोकांना. मला नाही जमलं कधी ते, पण तू करत आहेस. कौतुक वाटलं हा तुझं. मला चूक बोललं की नाही सहन होत काकू. तसंही त्या झोपडपट्टी वगैरे बोलल्या, मग सोड ग, त्यांचा स्वभाव तसाच आहे. मलाही असंच वागवलंय आधी. सोड, ते सांगेल कधीतरी निवांत. कारण तुला आता उशीर होत असेल ना. हो हो, निघावं तर लागेल मला. येते हा काकू. थँक्यू काकू, तुम्ही समजून घेत आहात मला. तुम्ही आणि ग्रँडपा एवढेच आधार आहेत माझे या घरात. असो, येते मी. हो हो, नीट जा, निधी म्हणाली आणि गार्गी तिथून बाहेर पडली. गार्गी निघून गेली तसं तिच्या गालात गूढ हास्य पसरलं. ही पोरगी माझ्या कामाची आहे, तिला आपल्या बाजूने तर वळवावंच लागेल. निधी तिचा धूर्त विचार करत होती. इकडे सायंकाळची वेळ होती. गार्गी आपल्या बुटीकमध्ये बसून कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करत होती, पण सकाळच्या त्या वादाचे पडसाद तिच्या मनात अजूनही उमटत होते. इतक्यात बुटीकचा दरवाजा उघडला गेला आणि प्रियांश हसत हसत आत आला. हाय गार्गी. ओ प्रियांश, हाय. कशी आहेस? विसरलीस ना मला लग्न झाल्यावर? असं म्हणत तो सवयीप्रमाणे पुढे आला आणि तिला एकटक पाहू लागला. मी छानच. आणि अरे असं काही नाहीये, मी आणि विसरेन का बरं तुला? हे बोलतानाही तिच्या चेहऱ्यावर वेगळंच गिल्ट होतं, कारण तिच्या आयुष्यात बदलत असलेले संदर्भ ती त्याला कशी सांगू शकणार होती. काय माहित आता, काय एवढं श्रीमंत सासर मिळालंय, मग काय माझ्यासारख्या गरीब बॉयफ्रेंडची आठवण तुला काय येईल? गप हा प्रियांश, तुला विसरण्याचा प्रश्नच नाही. आणि निदान पैसा तरी हे कारण कधीच नसेल हा, ती ठामपणे म्हणाली. हो ना, मग या 2 दिवसात कॉल तरी केलायस का? लग्नाच्या रात्री आपण बोलत होतो तेव्हा पण फोन अचानक कट केलास तू, आणि त्यानंतर तुला कॉल करावा असं वाटलं सुद्धा नाहीये. मी विचार केला बघू आठवण होते का तुला माझी, पण नाहीच. अरे असं काहीच नाही प्रियांश, एक तर लग्नामुळे पेंडिंग पडलेली इथली कामं आणि हेच चाललंय रे. यु नो, एकच मुलगी आहे माझ्या हाताखाली, आणि काम झालं तर पैसे मिळतील, आणि पैसे मिळाले तर तिचा पगार करू शकते मी.
सो प्लीज असा गैरसमज नको रे घेऊस करून. हो का? मग आता येऊन मला 10 सेकंद तरी झाले असतील. जवळ तरी आली आहेस का? पहिली कशी जवळ यायचीस लगेच, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. अरे हो हो, काय करतोयस प्रियांश? गार्गी चटकन त्याला पाठीमागे सारत मागे सरली. तिच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता आली होती. काय झालं गार्गी? प्रियांश नको. अरे कोणीतरी बघेल आणि आता परिस्थिती बदलली आहे. तुला माहिती आहे ना, मी आता इनामदारांची सून आहे, तिने त्याला अगदी कोरड्या स्वरात सांगितलं. प्रियांशचे हात हवेतच राहिले. त्याला हे तिचं वागणं अनपेक्षित होतं. गार्गी, हे काय? म्हणजे आता तू मला यासाठी दूर ठेवणार? आय नो तू बदलतेस यार. अरे असं काय करतोस? थोडं जगाचं भान ठेवावं लागेल प्रियांश, प्लीज समजून घे. गार्गीने नजर चोरली आणि एवढ्यात बुटीकमध्ये तिला एक क्लायंट येताना दिसली. प्रियांश, कोणीतरी आलंय वाटतं. निधी काकूंची मैत्रीण असेल तर प्रॉब्लेम होईल रे. सो प्लीज थोडा शांत राहशील का? ओके, तो वरवर म्हणाला, पण चेहऱ्यावर मात्र राग आलेला त्याला. प्रियांशला तिचं हे वागणं खटकलं होतं. ओके चल मग, थांबून तरी काय करू मी निघतो, भेटू परत कधीतरी, म्हणून तो तिथून बाहेर पडला. ती काही त्याला थांबवायच्या भानगडीत पडली नाही, कारण एव्हाना क्लायंट आत आलेलं. ती निधी काकूंची मैत्रीणच होती तसं तिच्या राहणीमानावरून वाटत होतं. ती त्यांच्याशी बोलण्यात बिझी झाली, पण बाहेर त्याच्या बाईकजवळ जाऊन उभा प्रियांश आतच पाहत होता. तिचं हे बदललेलं वागणं पाहून खूप हर्ट झाला होता. आज रात्रीच्या जेवणासाठी नेहमीसारखे सर्वजण डायनिंग टेबलवर जमले होते. वातावरणात सकाळसारखा तणाव नसला तरी एक शांतता मात्र होती. दादासाहेबांनी घास घेता घेता गायत्री आणि निधीकडे पाहून बोलायला सुरुवात केली. आज बोर्ड मीटिंगमध्ये कार्तिकने खरंच कमाल केली. मनीष, ॲज अ कंपनीचा CEO म्हणून तुलाही ते जाणवलं असेलच की. बाहेरून आलेले डायरेक्टर्स कार्तिकच्या प्रेझेंटेशनवर किती खुश होते. सर्वांनी एका सुरात त्याच्या डिझाईन्सचं कौतुक देखील केलं. दादासाहेब अभिमानाने सांगत होते. मनीषचं पद आता कार्तिककडे जाणार होतं, त्यामुळे दादासाहेबांनी मनीषच्या साक्षीनेच ही गोष्ट घरातल्या सर्वांना सांगितली. मनीषने फक्त औपचारिकपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमालीचं ओढून तारून आलेलं होतं. हो दादा, कार्तिकने काम चांगलं केलंय, पण डिझाईन्स कागदावर छान दिसणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं यात खूप फरक असतो. CEO म्हणून मला माहिती आहे की ग्राउंड लेवलवर कितीतरी अडचणी येतात. मनीषने पुन्हा एकदा स्वतःचा अनुभव आणि पद श्रेष्ठ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. हो, पण मी प्रत्यक्षात करूनही तर दाखवलंय. तू त्या मेहतांचा प्रोजेक्टच बघ ना काका, कार्तिक उदाहरण देत म्हणाला. अडचणी तर येणारच मनीष, पण त्यातून मार्ग काढणं हेच तर खऱ्या लीडरचं काम असतं आणि तो ते करतो आहे. दादासाहेब ठामपणे त्याची बाजू घेत म्हणाले. त्यांनी एकदा गार्गीकडे पाहिलं. आणि गार्गी, आज तुझ्या त्या आल्याच्या चहाने जादू केली वाटतं. कार्तिकचा आवाज एकदम क्लिअर होता प्रेझेंटेशनच्या वेळी. दादासाहेब असं म्हणाले. हे ऐकताच कार्तिकने जेवता जेवता थांबून गार्गीकडे बघितलं. गार्गीने मात्र नजर चोरली आणि ती खाली पाहून जेवू लागली. गायत्रीला मात्र हे ऐकून अजिबात आवडलं नव्हतं. तिने तिच्याकडे एक उपरोधिक कटाक्ष टाकला आणि पुढे म्हणाली, बाबा, चहाने काही होत नसतं हो. माझ्या मुलाची आत्तापर्यंतची मेहनत आणि त्याचं टॅलेंट, यामुळे त्याला हे यश मिळतंय. गायत्रीने पुन्हा एकदा तोंड फिरवत म्हटलं. असो, यश महत्वाचं आहे. दादासाहेबांनी चर्चेला पूर्णविराम दिला. आणि हो, म्हणूनच मी ठरवलंय की येत्या रविवारी आपण एक मोठी ग्रँड पार्टी देणार आहोत. तिथेच मनीषच्या जागी कार्तिकला अधिकृतपणे CEO म्हणून घोषित केलं जाईल. हो, हे बेस्ट राहील बाबा.
गायत्री खुश होत म्हणाली, पण गायत्री, ते सगळं ठीक आहे, तुझी लेक कुठे आहे आज? तिला जेवायचं नाहीये का? क्षिती टेबलवर दिसत नाही पाहून दादासाहेबांनी विचारलं. हा हो, असं काय करताय? ती तर पिकनिकला गेलीये. हो का? पण तिच्यावर जरा लक्ष दे, घरात नसतेच ती हल्ली गायत्री. अहो बाबा, लहान आहे का आता ती? लहान नाहीये म्हणूनच काळजी वाटते गायत्री. उद्या तिलाही एका मोठ्या घराची जबाबदारी सांभाळायची आहे, तेव्हा इनामदारांची मुलगी म्हणून कसं वागावं आणि वावरावं याचं भान तिला आत्तापासून नको का? दादासाहेबांचा आवाज करारी होता. गायत्री काहीच बोलली नाही, पण तिला दादासाहेबांचं असं बोलणं आणि गार्गीचं कौतुक करणं अजिबात आवडलं नव्हतं. असो मनीष, रविवारी मोठी पार्टी आहे. कंपनीचा सध्याचा CEO म्हणून तुला त्या पार्टीचं नियोजन पाहावं लागेल. सगळं काही आपल्या प्रतिष्ठेला साजेसं असायला हवं. दादासाहेबांनी मनीषला जबाबदारी दिली. हो बाबा, नक्कीच, मी करतो सगळं अरेंज. मनीषने अत्यंत कोरड्या आवाजात उत्तर दिलं आणि जेवण अर्धवट सोडून तो खुर्ची मागे सारून उठला. माझं जेवण झालंय, येतो मी. मनीष निघून गेल्यावर टेबलवर एक जड शांतता पसरली. निधीने मनीषच्या रिकाम्या प्लेटकडे पाहिलं आणि मग गुपचूप त्यांचं संभाषण तिथेच थांबवून ऐकू लागली. गार्गी बेटा, दादासाहेबांनी तिला हाक मारली. रविवारी पार्टी आहे, तर तू इनामदारांची सून म्हणून पहिल्यांदाच बाहेरच्या जगासमोर येणार आहेस, तेव्हा छान तयार होशील. कार्तिक, तिच्यासाठी चांगली कपडे घे. काय कार्तिक, उद्या वेळ काढू शकशील ना तिच्यासाठी? कार्तिकने गार्गीकडे एक कटाक्ष टाकला. ग्रँडपा, कामाची खूप गडबड आहे, पण तुम्ही म्हणताय तर वेळ काढायचा प्रयत्न करेन मी. कार्तिकने फक्त एवढंच उत्तर दिलं. गार्गी काहीच बोलली नाही. तिला इनामदारांच्या या हाय सोसायटी पार्टीचं आणि तिथल्या वातावरणाचं दडपण आत्तापासूनच जाणवू लागलं होतं. तिने फक्त आपली मान डोलावली. गायत्रीने पुन्हा एकदा तोंड फिरवलं आणि तीही तिथून उठून निघून गेली. निधीही निघून गेली आणि कार्तिकचं जेवण होताच तोही निघून गेला. टेबलवर आता एक शांतता होती. दादासाहेब पाय मोकळे करायला बाहेर निघून गेले आणि गार्गी टेबल आवरू लागली. अहो ताई, तुम्ही राहू द्या, आम्ही करतो. महादू पुढे होत म्हणाला. ठीक आहे, बस टेबलच साफ करते, तुम्ही तोवर आतलं पहा, गार्गी म्हणाली आणि डायनिंग आवरू लागली. श्रीमंत घरी आली म्हणून काय झालं? ती श्रीमंती काय तिची स्वतःची नव्हती, म्हणून आपली कामाची सवय खराब व्हायला नको यासाठी गार्गी तिथलं छोटं मोठं काम करू पाहत होती. पण खरंच या घरातले लोक तिला आता विचित्र वाटू लागलेले. घरातली तरुण मुलगी आज चक्क जेवण करायला नव्हती तरी मॉमना त्याचं काहीच वाटत नव्हतं, पण तिला मात्र क्षितीची काळजी वाटत होती. या सगळ्यामुळे तिच्यासोबत काही विचित्र घडू नये किंवा ही सूट तिच्या आयुष्यात काही संकट आणू नये असं तिला मनापासून वाटत होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. गार्गीला असं का वाटतंय क्षितीबद्दल? खरंच तिच्यासोबत काही गडबड होणार आहे का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.